एका छोट्याशा गावात सुमती नावाची एक सात्विक आणि साधी स्त्री राहत होती. सुमतीचे मन नेहमी देवाच्या भक्तीत असायचे, पण तिच्या आयुष्यात संकटांचे डोंगर उभे होते. तिचे पती माधव यांची नोकरी स्थिर नव्हती, ज्यामुळे घराची आर्थिक ओढताण होत असे. लग्नाला अनेक वर्षे झाली तरी त्यांच्या घरात पाळणा हल्ला नव्हता, ज्यामुळे सुमती मनातून खूप उदास असायची. एके दिवशी सुमती अंगणात तुळशीला पाणी घालत असताना तिथून शांताबाई नावाच्या एक वृद्ध आजी जात होत्या. सुमतीचा चेहरा पाहून त्यांना समजले की ती कोणत्या तरी विवंचनेत आहे. शांताबाईंनी सुमतीजवळ जाऊन तिची विचारपूस केली. सुमतीने रडत रडत आपली सर्व दुःखे त्यांच्यासमोर मांडली. शांताबाईंनी सुमतीला अक्कलकोटच्या स्वामी समर्थांची महती सांगितली. त्या म्हणाल्या, बाळा, अक्कलकोटच्या स्वामींवर श्रद्धा ठेव. त्यांचे श्री स्वामी समर्थ मंत्राचे व्रत मनोभावे सुरू कर. ते भक्ताच्या हाकेला धावून येतात. श्रद्धेने आणि सबुरीने वागलीस तर तुझे सर्व दुःख दूर होईल. शांताबाईंच्या सल्ल्यानुसार सुमतीने स्वामींचे व्रत सुरू करण्याचा निश्चय केला. तिने घराच्या कोपऱ्यात स्वामी समर्थांचा एक छोटासा फोटो लावला. रोज पहाटे उठून स्नान करून ती मनोभावे स्वामींची पूजा करू लागली आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू लागली. तिने मनोमन प्रार्थना केली की तिच्या पतीला चांगली नोकरी मिळावी आणि तिला मातृत्वाचे सुख मिळावे. दिवस जात होते, पण परिस्थिती बदलायचे नाव घेत नव्हती. माधव पुन्हा एकदा नोकरीच्या शोधात बाहेर गेले होते, पण प्रत्येक ठिकाणाहून त्यांना नकारच मिळत होता. संध्याकाळी ते घरी परतले तेव्हा खूप थकलेले आणि हताश होते. सुमतीने त्यांना धीर दिला आणि सांगितले की स्वामी नक्कीच काहीतरी मार्ग दाखवतील. त्या रात्री सुमतीला एक विलक्षण स्वप्न पडले. एका मोठ्या वटवृक्षाखाली तेजस्वी कांती असलेले स्वामी समर्थ बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होते. त्यांनी सुमतीकडे पाहून स्मितहास्य केले आणि आपला उजवा हात आशीर्वादासाठी वर केला. स्वामी म्हणाले, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. सकाळी जेव्हा सुमती जागी झाली तेव्हा तिला खूप प्रसन्न वाटत होते. त्याच दिवशी दुपारच्या सुमारास माधव आनंदाने धावतच घरी आले. त्यांना एका मोठ्या कंपनीत कायमस्वरूपी आणि चांगल्या पगाराची नोकरी मिळाली होती. सुमतीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तिला जाणीव झाली की हा स्वामींचाच चमत्कार आहे. स्वामींच्या कृपेने सुमतीच्या आयुष्यातील दुसरे दुःखही लवकरच दूर झाले. वर्षभरानंतर सुमतीच्या पोटी एका सुंदर मुलाचा जन्म झाला. घरात आनंदी आनंद झाला. ज्या घरात पूर्वी शांतता आणि दुःख होते, तिथे आता लहान बाळाच्या रडण्याने आणि हसण्याने चैतन्य आले होते. सुमतीचे स्वप्न पूर्ण झाले होते. आपली नवस पूर्ण करण्यासाठी आणि स्वामींचे आभार मानण्यासाठी सुमती आणि माधव यांनी अक्कलकोटला जाण्याचे ठरवले. त्यांनी प्रवासाची तयारी केली. प्रवासातही सुमती सतत स्वामींचे नामस्मरण करत होती. तिला आता फक्त स्वामींचे प्रत्यक्ष दर्शन घ्यायची ओढ लागली होती. अक्कलकोटला पोहोचल्यावर सुमतीने स्वामींच्या समाधीचे दर्शन घेतले. तिने आपले बाळ स्वामींच्या चरणाशी ठेवले आणि नतमस्तक झाली. तिचे मन कृतज्ञतेने भरून आले होते. तिने मनोमन जाणले की श्रद्धा आणि सबुरी ठेवली तर स्वामी कधीच आपल्या भक्ताला निराश करत नाहीत. श्री स्वामी समर्थ हा जयघोष तिच्या मनात गुंजत राहिला.